एलेक्सचा पहिला बॉल, पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय गोषंकी क्षेत्रामध्ये आणि जिथे मात्र डिक्लेअर स्वरूपात एक धाव. खूप चांगला फटका तिथे ड्राइव्ह जरूर केलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. कुठली पण जर पाहायला गेलं तर सिंगल आली, सिंगलच्या मदतीने धाव फलक 2 धावा. ऑन साइडला फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. फेकी गेले प्रमोद त्या ठिकाणी होता. डी झोन मध्ये एक धाव, सिंगल आले. पुन्हा एकदा डी झोन मध्ये एक धाव. पहिलं षटक समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 6 या धावसंख्येवरती 15 मिनिटाचा अवधी आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला ही सामना 6. टीमची धावसंख्या 6. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू सौजन्य लाभले आदरणीय सन्माननीय श्री सचिन येळवे साहेब आबा, अगदी ते त्यांच्या बरोबरीने कुमार हर्ष येळवे यांचा देखील शुभागमन झाले. वेलकम. आता पीटीपीएल आली आहे आणि या येळेवाडी फायटर संघाचे सातत्याने संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम आबा, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आहे. 38 सर्कल मध्ये स्टॉप करण्याचा प्रयत्न होता. तिथे मात्र पाहायला गेलं तर सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय. आता मात्र 6 या आकड्यावरती. फटका चांगला आहे. बॉल हवेत, एलिव्हेशन मिळालंय. चेंडू सीमारेषा पार, काऊ कॉर्नर, षटकार.
बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय डी झोन मध्ये. एकच धाव सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतंय 13 या धावसंख्येवरती. 15 मिनिटाचा अवधी आणि 15 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ संपवायचा आहे. स्पीडअप ठेवायचं आहे मित्रांनो, वेळेचा निर्बंध आहे. वेळेत आपल्याला हे सामने संपवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं फास्ट ठेवा. अगुडप्याचा बॉल होता आहे. ऑन साइडला दिशा दिली आहे अलॉंग द कार्पेट पद्धतीने. लॉंग ऑन रिजनचा क्षेत्ररक्षक एनके येतोय बॉल पर्यंत. खूप चांगला फटका, षटकार येतोय 6 धावांसाठी. दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय. टीमची धावसंख्या 22-0. 20 धावा धावफलकावरती लागतायत. टीम काळगाव संघाच्या शिवगर्जना 11 काळगाव संघ बॅटिंग करत असताना मात्र पाहायला मिळतोय. बिग हिट केलाय, आणखीन एक येतोय ताबडतोड षटकार. दोन्ही मॅचचा हिरो अगदी वन साइड षटकार खेचतोय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय. लोअर फुल टॉस बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे, पकडली जाते झेल. बाबू होता त्या ठिकाणी, कुठलीही चुकी करत नाहीये. महत्वाची विकेट, जावं लागेल माघारी. फलंदाज बाद, अमित बॅक टू द डगआउट. एनकेचा अनिकेतसाठी हा बॉल अगदी ड्राइव्ह सुरू केलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. लॉंग ऑफ मधून देखील बॅकअप आलं होतं, परंतु तिथे देखील फंगलिंग पाहायला मिळालं. सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 27. लॉस ऑफ दी 1 विकेट. खूप चांगला बॉल, डी झोन मध्ये एक धाव. अठ्ठावीस धावा धावफलकावरती लागतात. अजूनही जर पाहायला गेलं तर 2 चेंडूचा खेळ शेष आहे. शेवटचा अंतिम षटक. टीमची धावसंख्या 28. एनके
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून थोडासा दूर ठेवलाय, निघून चाललाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा डॉट बॉल येतोय. अंतिम बॉल. खूप चांगला फटका, धीम्या गतीने टाकलेला हा बॉल. अगदी कॉर्नरचा क्षेत्ररक्षक बाबू होता त्या ठिकाणी, वेगाने फेकी केली आहे. 2 धावा इथे कंप्लीट. रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय. एकच धाव आली शेवटच्या बॉल वरती. टीमची धावसंख्या 29, लक्ष असेल 30 धावांचं. आता जर टीम भवानीनगर सळवे संघाला तर जास्त वेळ न घेता शिवगर्जना 11 आपण फिल्डिंग लावून घ्यायचंय. चला नेक्स्ट मॅच टेटमेवाडी विरुद्ध मिरगाव. चला मी नम्र विनंती करेन, रेणुकादेवी टेटमेवाडी विपक्ष एकता मिरगाव सरा दोन्ही टीमचे कर्णधार हर्ष शेळवे आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू सौजन्य लाभलेला आहे. रेणुकादेवी टेटमेवाडी विपक्ष एकता मिरगाव. चला या दोन्ही टीम टॉस साठी या. एकता मिरगाव संघाचे कर्णधार महेश, रेणुकादेवी टेटमेवाडी अनिकेत. वेलकम. हर्ष शेळवे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. जेवळ्याकरांचा जेवळा चषक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडू सौजन्य लाभले. या आबा, आपलं देखील सहर्ष स्वागत. आपण देखील या. एवाडी फायटर संघ सातत्याने पीटीपीएल मध्ये खेळत असताना आपण पाहिलाय आणि त्या पीटीपीएल चे संघ मालक एवाडी फायटर्सचे आबा आपल्या सोबत आज मात्र जॉईन होत असताना वेलकम सर. या टॉस मात्र श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स टेटमेवाडी मागेल. कॉल केला जाईल छापा काटा स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच मान्यवरांचा आभार, अभिनंदन. टीम एकता मिरगाव टॉस महत्वाचा होता, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही फलंदाजी करू. आणि अगदी पाटण तालुका क्रिकेटमध्ये आपला नवीन संघ आहे शिवाजी यादव बॉस यांच्या अध्यक्षतेखाली ज्या प्रकारचं क्रिकेट आपण पाहतोय, काय रणनीती असेल पहिल्या स्पर्धेमध्ये? पहिल्या स्पर्धेमध्ये आमच्याकडे बॅट्समन आहेत 2-3 चांगले, त्याच्यामुळे आम्हाला सेफ स्कोअर बनवायचा आहे आणि बॉलर आमच्याकडे खूप उत्कृष्ट दर्जाचे आहेत, तर त्यांना आम्ही एक सेफ स्कोअर देऊन कमी धावेमध्ये आम्ही त्यांना गुंडाळण्याचा प्रयत्न करू. आणि ज्या प्रकारे स्पर्धा, ज्या प्रकारचं आपण पाहतोय आयोजन आणि ज्या प्रकारचं नियोजन आणि पैठणी साडी, काय सांगाल? मी कालपासून बघतो यूट्यूबवरती खूप उत्तम दर्जाचं आयोजन केलेलं आहे आणि एक नाविन्य म्हणून तुम्ही एक पैठणी वगैरे आणले, ते पण एक म्हणजे घरातून एक तुम्हाला सपोर्ट होऊ शकतो. जर जिंकला तर तुम्ही साडी घेऊन घरी घेऊन गेलात तर तुम्हाला घरातून एक सपोर्ट होऊन जाईल आणि थँक्यू त्यासाठी. थँक्यू सो मच. गोलंदाजी करायची श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स, खूप सारे शुभेच्छा आबा. आपण देखील आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर असं नसतं. टॉस जिंकला टीम एकता मिरगाव, फलंदाजीचा निर्णय. धन्यवाद. बिग हिट केलाय, अमोल आहे त्या ठिकाणी, ते पकडला जातोय झेल. प्रमोदला जावं लागेल माघारी. मागील मॅच मध्ये खूप चांगली फलंदाजी राहिली, या मॅच मध्ये काही करता आलं नाहीये. महत्वाच्या सामन्यामध्ये विकेट गॉन होते भवानीनगर सळवे संघाची.
लक्ष 30 धावांचा आहे. 30 धावांचा पाठला करायचा आहे. कशा पद्धतीने खेळ होईल. नवीन बॅटर एनके आलेत. एनके वरती जबाबदारी आहे आपल्या संघाची. 30 धावा टार्गेट चेस करायचं आहे. पाहावं लागेल, परंतु कमालीची गोलंदाजी नारायण यांच्याकडनं. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट प्राप्त करत असताना हा गोलंदाज आपल्या नावासाठी, आपल्या गावासाठी गोलंदाजी करतोय, सिद्ध करतोय. नारायणच्या विरोधात फटका खेळलाय. आव देखा ना ताव, मला हवी आहे संघासाठी धाव. षटकार आल्या आल्या भव्य स्वागत षटकाराने केलंय एनके यांनी. नारायण वरती चढवलंय आक्रमण. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि आणखीन एक विकेट गॉन. आणखीन एक विकेट मिळवले. जशास तसं उत्तर. तू शेर तर मी सव्वा शेर. टीट फॉर टॅट. नवीन बॅटर आकाश आलाय, परंतु नारायण यांचं कमबॅक करत असताना ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, निघून चाललाय. वन बाउन्स. आल्या आल्या चौकाराने मात्र स्वागत केलंय. एकावर एक 11 धावा. अंतिम चेंडू. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे देखील कॅच घेण्याचा प्रयत्न होता क्षेत्ररक्षकाचा, परंतु कॅच ड्रॉप झाली. चेंडू गोशांगी क्षेत्रामध्ये. शेवटच्या बॉल वरती मात्र सिंगल आली आहे. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या भवानीनगर सळवे संघ मात्र जाऊन पोहोचतोय 12. लॉस ऑफ दी 2 विकेट. 12 चेंडू येणाऱ्या 12 बॉल मध्ये करायचे आहेत. आता भवानीनगर सळवे संघाला 18 धावा. 12 चेंडू 18 धावांची गरज. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. काळगाव टीम टाइमर ऑन आहे आपल्याकडे. बॅनर सौजन्य सन्माननीय आदरणीय अमोलजी मानकर साहेब. मी विनंती करेन, विक्रम मोहिते साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यशोचित सन्मान करायचा आहे. बॅनर सौजन्य अमोलजी मानकर साहेब, त्यांचा यशोचित सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. सरळ बॅटने खेळलाय. अमोल आहे पुन्हा एकदा आणि इथे अमोल काही सोडणार नाहीये. आतापर्यंत त्याने 2 ते 3 कॅच घेतल्यात.
18 धावा धावफलकावरती लागतात, परंतु तीन विकेट आतापर्यंत मात्र गमावलेत. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना प्रथमेश नवीन बॅटर प्रथमेश आलाय आणि अगदी षटकार खेचल्यानंतर त्यांनी देखील विकेट मिळवले. गोलंदाज सिद्धेश ऑन साइडला दिशा दिली आहे. बॅकफुटला जात असताना खूप चांगला फटका अगदी पंच केलाय. डी झोन मध्ये एक धाव. खूप चांगला बॉल टप्पा फुटे ठेवला होता. पिच होता. डॉट बॉल येतोय. कमालीची गोलंदाजी सिद्धेशने मात्र या बॉल वरती कमबॅक करत असताना पुन्हा एकदा खूप चांगला बॉल तिथे हाताळत असताना मात्र पाहायला मिळतोय. सिद्धेश आतापर्यंत 2 डॉट बॉल हाताळलेत. लोअर फुलटॉस बॉल होता, त्याच्यावरती चढवले आक्रमण. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. बॅकअप देखील आहे, परंतु बॉल निघून चाललाय. बॉल थांबणार नाहीये. 1 बाउंड सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. दोन षटक समाप्त. 2 षटकानंतर टीमची धाव संख्या खूप चांगला बॉल तिथे हाताळला गेलाय. टीमची धाव संख्या पुढचा बॉल फुलटॉस बॉल. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय झेल. फलंदाज मात्र बाद होतोय. काय कारनामा करतोय गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय अमित. कर्जाच्या बॅट मधून खूप चांगली फलंदाजी राहिली, परंतु गोलंदाजी करत असताना अमितला मात्र आपण पाहतोय अगदी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले फलंदाजांना, कारण तेच महत्वाचं असतं. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय. आणि ते रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद होतोय आणखीन एक फलंदाज.
4 चेंडू 7 धाबा. चार चेंडूने आता 7 धाबांची गरज असेल. फटका चांगला आहे, खेचलाय सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय, लॉंग ऑफ सीमारेषा पार. षटकार. मॅच आता ऑन झालीये भवानीनगर सळवे संघाकडनं, कारण हा फटका खेचलाय अलेक्सच्या बॅट मधून. अलेक्स आता आलाय परत रंगात आणि ढंगामध्ये. 3 चेंडू आता 1 धावेची गरज. 3 बॉल 1. चला 3 बॉल 1. थोडस स्पीडअप ठेवा मित्रांनो, कारण वेळ मित्रांनो खूप खर्च झाला या मॅच मध्ये. खूप चांगला फटका खेचला गेलाय आणि इथे 1 धावेने टीम जिंकलाय. भवानीनगर सळवे संघ. हार्ड लक बॅड लक टीम शिवगर्जना 11 काळगाव संघ. आणि त्याचबरोबर मुकादम यांचं भव्य स्वागत मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याचबरोबर सचिन देसाई हे देखील इथे उपस्थित झालेत.